नागपूर येथे नुकतंच एक हिवाळी अधिवेशन पार पडले आणि या पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेकांना निलंबित करण्यात आले आणि याचाच निषेध म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांपासून महसूल अधिकारी हे संपावर गेलेत। नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी व 2 तलाठ्यांना थेट निलंबित करण्यात आले। मात्र कोणतीही सखोल चौकशी न करता करण्यात आलेली ही कारवाई अन्यायकारक असून कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी असल्याचा आरोप करत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 1,500 महसूल कर्मचारी मंगळवारी सामूहिक रजेवर गेले। या आंदोलनात तलाठी, महसूल कर्मचारी कोतवाल संघटना, महसूल सहाय्यक संघटना तसेच तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनांचा सक्रिय सहभाग असून त्यामुळे नेहमी वर्दळीचे असणारे जिल्हाधिकारी कार्यालय दिवसभर ओस पडले होते। महसूल कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात बिगर महसुली कामांचा भार टाकला जातो। अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करताना कोणतेही संरक्षण दिले जात नाही। अनेक वेळा हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत। अशा परिस्थितीतही कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असताना चौकशी न करता थेट निलंबन करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे। निलंबित तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठ्यांना सन्मानपूर्वक तात्काळ सेवेत पुनर्नियुक्त करावे या मागणीसाठी पुणे विभागातील विविध जिल्ह्यात आंदोलन तीव्र झाले असून जोपर्यंत निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले।